फुलं कट करताना एखाद दोन अशी पाकळी ही नक्कीच राहते. मुळात माहिती आहे का, तुम्ही एकदा फुलं कट केल्यानंतर परत जर याला कट करायला गेलात ना, तर तुमचा 1-2 सेकंद याच्यामध्ये जातील. आणि फुलं काही आपल्याला हे 5 नसतात. एखादं फुल जर तुम्ही 1 किलो जरी घेतलं तर त्याच्यामध्ये कदाचित काही फुलं हे 100-200 तरी नक्की येतील. म्हणजे 1 सेकंद मल्टिप्लाय बाय 100-200 सेकंद बघितलं तर आपले कमीत कमी 5 ते 10 मिनिटं असेच विनाकारण वाया जातील एका फुलाच्या कटिंगसाठी. आणि फुलं कशी कट करायची या संदर्भातले आपले क्लासेसमध्ये सुद्धा आपण खूप इन डीप सांगितलेलं आहे. मागच्या एका सप्तपदीमध्ये आपल्याला 2 सप्तपदी एका दिवशी काढायचे होते. त्यातले खूप जास्त फुलं असेच राहिले होते. आणि योगायोगाने फुलं घेताना, अर्थात योगायोगाने म्हणण्यापेक्षा फुलं हे एकदम व्यवस्थित पारखूनच आपण घेत असतो. आणि त्याच्यामुळे 2 दिवसानंतर पुन्हा एकदा सप्तपदी होती. त्या सप्तपदीला सुद्धा ते फुलं ॲज इट इज तसेच वापरता आले. त्यातले काही फुलं थोडीशी खराब झाले, कारण घेताना काही फुलं हे कदाचित खूप जास्त, जर रेट जास्त असेल तर त्यापेक्षा आपण असा विचार करतो की नाही, मला उद्याच वापरायचे, त्याच्यामुळे हे फुलं जरी असतील तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. आज बघा, ही कापरे आपण घेतलेली आहे आणि कापरेचा रेट काय ठिकाणी 100 रुपये किलो सुद्धा होता. आत्ता आपण जर घेतला हा 60 रुपये किलोनी फक्त घेतलेला आहे. आणि कापरी घेताना, कापरीच असं नाही, तुम्ही कुठलंही फुल घेताना त्याचे देठ आहे हे हिरवंच बघून घ्या. हे जर देठ तुमचं हिरवं असेल तर तुमचे जे रांगोळ्याचे जे काही पाकळ्या असतात फुलांच्या, या तुमच्या जास्त काळ टिकू शकेल. आता आपण